आपल्यासोबत माजी खासदार इम्तियाज जलील आहेत. जर आपण बघितलं तर गेल्या 2-3 दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी तुमच्यासोबत झाल्यात. जसं राजू शेट्टी, बाबाजानी दुरानी, अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली. काय नवीन समीकरण घडणार आहे महाराष्ट्रात? सगळे मित्र आहे साहेब. काही असं मोठे काही बॉम्ब स्फोट असं झालेलं नाही आहे. उसके अंदर मित्र मिळतं एकमेकांशी. आता अब्दुल सत्तार साहेब आमचे पालकमंत्री झाले. त्यांच्याकडून खूप कामं करून घ्यायचे आहे. आमचे पालक आहे वेगळ्या पार्टीत असूनसुद्धा ते जिल्ह्यामध्ये जे काम करायचं आहे त्यांच्या मार्फतच होणार आहे. तर त्यासाठी भेटले होते आणि स्वाभाविक आहे जेव्हा भेटतं तर राजनैतिक चर्चा तर होतेच. बाबाजानी दुर्रानी साहेब आमचे खूप जवळचे मित्र आहे अनेक वर्षापासून. आणि राजू शेट्टी साहेब जे काल आले होते, एक दुर्दैव म्हणावं लागेल की राजू शेट्टीसारखा एक जे प्रामाणिक शेतकरी नेता आहे, आज जेव्हा त्यांचा पराभव झाला मला स्वतःला खूप धक्का बसला. कारण एक माणूस जे शेतकऱ्यांसाठी इतका लढतो आणि त्यांना पराभव पत्करावा लागतं हे तर दुर्दैवच म्हणावा लागेल. आणि एक धक्का बसल्यानंतर त्यांचे समर्थक त्यांनासुद्धा आणि आमच्यासारखा लोकांनाही असं वाटतं की आज एक महाराष्ट्रामध्ये एक थर्ड फ्रंट क्रिएट करण्याची आवश्यकता आहे. कारण लोकांचा विश्वास ही जे प्रस्थापित नेते किंवा प्रस्थापित पार्टीज जे आहे त्यांच्यावर संपू लागलेला आहे. म्हणून चर्चा तर झाली आता, पण टू प्रीमेच्युअर आपण जसं म्हणू ना, टू अर्ली टू से एनिथिंग. तुमच्या बोलण्यातून राजू शेट्टी यांच्याबद्दल सहानुभूती पाहायला मिळाली. ते नवीन आघाडी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तुम्ही सोबत असणार आहेत? आमची इच्छा आहे. आम्ही तर सांगितलं होतं की एक नवीन कॉम्बिनेशन तयार करा. कारण लोक खूप त्रस्त झालेले आहे. त्यांना काहीतरी नवीन पाहिजे. आणि तेच लोक त्या शिवसेना सोडून दुसरी शिवसेना, दुसरी शिवसेना सोडून राष्ट्रवादी, मग एक राष्ट्रवादी सोडून दुसरी राष्ट्रवादी, मग काँग्रेस, हेच जे सर्कल चाललेलं आहे ना आपलं म्युझिकल चेअरसारखा, तेच कुर्सीवर बसणार आहे. आणि लोकांना असं वाटतं की का नवीन आपण प्रयोग करू नये आणि त्याचा साथ देऊ नये. म्हणून एक इनिशियल टॉक्स झालेली आहे. आमची तर इच्छा आहे की असं काही थर्ड फ्रंट तयार झाला तर आम्ही त्याच्यासाठी सकारात्मक आहे. आपण अजून कोणाला सोबत घेणार? जरांगे पाटलासोबत काही या संदर्भात बोलणार आहेत का? साहेब मी खूप लहान माणूस आहे. हे जे मोठे मोठे नेते महाराष्ट्रातले ते पहिले एकदा ते आले, कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला आणि किती सीट्स कोणाला हे याच्या बाबतीत. आणि सगळं नेते जे आहे, सगळे पॉलिटिकल पार्टीज जे आहे ते अकॉमोडेट करायला तयार असेल तर ते शक्य आहे. नाहीतर कोणी येईल आणि सांगेल की मला 200 सीट्स द्या, तर ते शक्य होणारच नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी याच्या बाबतीत गांभीर्याने विचार केलं तर ते शक्य होतील. काल अब्दुल सत्तारांनी तुमची भेट घेतली, पण चंद्रकांत खैरे असं म्हणतात की पालकमंत्री म्हणून सत्तार 2 महिने मज्जा करतील. आता ते काय आहे की खैरे साहेब त्यांच्या बाबतीत काय बोलतो, त्यांची खूप जवळच्या मित्रता आहे. खैरे साहेबांनी त्यांना पहिलेही हिरवा साप म्हणून संबोधित केले होते. मग काही काळ ते सोबत आले होते. राजनीतीमध्ये चालतं ते सगळं. आता काय मज्जा करणार मला तर माहीत नाही आहे. त्यांनी स्पष्टीकरण करावं काय मज्जा करणार आहे. सर, आज बावनकुळे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे पाहायला मिळतात. मग सरकार कोणाची आहे? गृहमंत्री कोणाचे आहे? का कारवाई करत नाही? मीडियासमोर येऊन कशाला बडबड करायचं? आणि जिथे काही मिळतं नाही आपल्याला बोलायला तर पाकिस्तानला तुम्ही जाऊन पोचतो. काय संबंध आहे? दाखवा ना. झेंडे दिसत असेल तर तुम्ही केस केलं का? का तुम्हालाही ते पाहिजे? उगीच काहीतरी बोलायचं आणि पाकिस्तानला हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद या लोकांच्या समोर काहीही बोलण्यासारखं नसतं. तर पाकिस्तान, जेहाद, मंदिर मस्जिद, हिंदू मुस्लिम हेच करत बसतं ते. सर, आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला होता की ठोकून काढा. आज उद्धव ठाकरे असं म्हणतात की वाकड्यात गेलं तर तोडून टाकू. महाराष्ट्र राजकारणात काय सुरू आहे? ते होणार म्हणजे काही आश्चर्य वाटलं नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलले आणि त्याचं उत्तर जेव्हा उद्धव साहेबांनी दिलं तर मला काहीही आश्चर्य वाटलं नाही. आपण कालच बघितलं की मुंबईमध्ये एकमेकांच्या अंगावर जात होते. मिटकरी साहेबांच्या बाबतीत काय झालं हे आपण बघितलेलं आहे. आणि येणारा काही दिवसामध्ये हे जे बोलत आहे ना ते रस्त्यावर आपल्याला सगळं प्रत्यक्ष दर्शनी आपल्याला बघायला मिळणार आहे. हे सगळं जे काही बोललेले
कोण कोणाला ठोकेन हे मला माहीत नाही आहे, पण हे ठोकाठोकी सुरू होणार आहे. सर याला लागूनच प्रश्न आहे, मिटकरींची गाडी मनसे सैनिकांनी फोडली. आता आरोप प्रत्यारोप होतात. अगदी त्या मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की ज्या मनसे पदाधिकाऱ्यांनी चिथावणी दिली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तर या उलट मनसे नेत्यांनी असं मागणी केली की अमोल मिटकरी, अजित पवार, उमेश पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. आता पोलिसांचं काम आहे साहेब, मी काय सांगू त्यांच्या बाबतीत. राडा केलं, आता ते राडामध्ये कोण दोषी आहे नाही आहे, कोणी सुरू केली, कशा केल्या असं ते पोलिसांच्या इख्तियारीत आहे. निश्चित हे होते माजी खासदार इम्तियाज जलील, ज्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.